हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. भाजप उमेदवाराचा पती डान्स बार मध्ये पैसे उडवत असल्याचा व्हिडिओ शिवसेना नेते धंगेकरांनी केला ट्विट. चरित्रहीन लोकांकरता भाजपचं वेगळं आरक्षण असल्याचा लगावला टोला. सिंचनाच्या फाईल्सवरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. पुरंदर योजनेतून पार्टी फंडाकरता 100 कोटी काढले. तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर अजित पवारांचा आरोप. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचची कारवाईनंतर अजित पवारांनी या संदर्भात ट्विट करत नरेश अरोरा यांची केली पाठराखण. खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असंच काहीसं वागणं. पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला. अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत. विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्णविराम. बारा जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांकरता 5 फेब्रुवारीला मतदान. 7 फेब्रुवारीला लागणार निकाल. नागपूर शहरातील उड्डाण पुलावरील वाहतूक राहणार आज बंद. मकर संक्रांतीच्या निमित्तानं दुचाकी चालकांना मांजामुळे दुखापत होऊ नये म्हणून मोठा निर्णय. दहा मिनिटात डिलिव्हरीवर बंदी. ब्लिंकिटनं 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दावा टाकला काढून. झेप्टो, स्विगी, झोमॅटो देखील वेळ मर्यादा काढून टाकतील. मंत्री मनसुख मांडवीय यांचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ दिसले संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन पाकमध्ये परतले. इराणवर लवकरच कारवाई करू शकते अमेरिका. मदत वाटेतच आहे आंदोलन आणखी तीव्र करा. ट्रम्प यांचं इराणी जनतेला आवाहन. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दुसरा वनडे सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताजवळ मोठी संधी. आणि मकर संक्रांती निमित्त विठ्ठलाला हलव्याचे दागिने, रुक्मिणी मातेचा वाणवसा करण्याकरता पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी. विठ्ठल मंदिराला फुलांची आरास. नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बातम्यांना सुरुवात करूया. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडाकरता पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. राज्यातील 1999 साली सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांकडे पुरंदर उपसा सिंचनाची फाईल आली होती. त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाजे खर्च हा 330 कोटी रुपये होता. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांनी पुन्हा या प्रकल्पाचा नवीन अंदाजे खर्च काढला. अजित पवारांनी त्यांना तो काढायला सांगितला. तो 220 कोटी रुपये इतका आला. 100 कोटी रुपये पाट फंडासाठी आणि 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवल्याचा धक्कादायक दावा अजित पवारांनी केलेला आहे. अजित पवारांच्या या आरोपांनी भाजपची ऐन निवडणुकीआधी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत.
त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220 330 आणि 220 की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन. पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडाकरता पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. दरम्यान या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती का दडपून ठेवली असा सवाल खडसेंनी केला. अजित पवारांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्याकरता किंवा लक्ष दुसरीकडे करण्याकरता अजित पवारांनी हे विधान केलं असेल असं खडसे म्हणाले. अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे. आणि असं होऊच शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर त्याचे जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे. आता एक मोठी बातमी. रवींद्र धंगेकरांनी ट्विट करून भाजपवर गंभीर आरोप केलेत. रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा व्हिडिओ ट्विट केलाय. संबंधित व्यक्ती महिलेसोबत डान्स करताना दिसते. संबंधित व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो असा आरोपही त्यांनी या ट्विटवरून केलेला आहे. तसंच या सगळ्या आर्थिक विषयातून कमवलेल्या पैशात बारबालांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आणि यावर बोलण्यासाठी स्वतः रवींद्र धंगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धंगेकरजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 मराठीमध्ये. आपण हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे, आपण आरोप केलेत, नेमकं काय आपल्याला म्हणायचंय? त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा पैसा, महानगरपालिकेचा पैसा दरोडा टाकला आणि हे पैसे आपण बघितलं असेल तर अनेक माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण आता 1-2-3 व्हिडिओ मी शेअर केले 2 दिवस झाले. त्याच्यामध्ये हा जो पैसा आहे आणि हा पैसा महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा पद्धतीने लुटला जातो हे पुणेकर बघतायत. आणि हा पैसा बारबालांमध्ये कसा उधळला जातो हे आपण बघताय. त्याच्यामध्ये त्या ट्विटमध्ये एकनाथजी शिंदे साहेब महिलांचा सन्मान करतात. लाडकी बहीण योजनेसारखे उपक्रम आणून बहिणींना सुरक्षित ठेवतात. आणि ही महानगरपालिकेत दरोडा टाकलेला पैसा कशा पद्धतीने उधळला जातो हे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. आणि म्हणून मी सातत्याने बोलतो की तुम्ही ह्याला उत्तर द्या. मी काय भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही, पण ती विकृती जी आहे त्या विकृतीच्या विरोधात बोलतोय मी. आणि मग जर 1, 2, 3, 4, 5, 10, 20 व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आणि मग याच्यामध्ये माननीय मुरलीधर मोहोळांनी उत्तर दिलं पाहिजे, माननीय चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं पाहिजे. एक अमोल बालवडकरचा फोटो दाखवतात आणि त्याच्यावर तेवढा मोठे रान उठवतात ते. आणि तुमच्या बरोबर तर एवढे फोटो आहेत, तेवढे तुमच्या बारबालांवर पैसे उडवताना दिसतात. त्या एक महिला आहेत, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे या देशामध्ये, या राज्यामध्ये. कारण छत्रपतींनी महिलांचा सन्मान केलेला, त्याची वारसा आपल्याला लाभला ना. अशी जर बारबालांवर पैसे उडवत असतील त्याला पुणेकरांनी उत्तर दिलं पाहिजे. पुणेकरांनी मतदानाच्या रूपाने उत्तर दिलं पाहिजे यांना. आणि मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादांनी ह्याच्यावर पुणेकरांना निवेदन केलं पाहिजे.
धंगेकरजी, आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी.